हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही बनवणार आहे सगळे म्हणता आम्हाला नको घेऊ कारण की सगळ्यांची अंघोळ बाकी, माझीच अंघोळ झाली पहिले. तर आज आम्ही पूर्ण स्वयंपाक बनवणार आहे. पुरणपोळी, आमरस, सार, भात, कुरडे, भजे. झालं ना? झालं. तर आमच्या मावशी काय आल्या नाही, 9 वाजता येणार असं म्हटलं होतं. पुरणपेठेला आल्या त्यांनी, बट आमच्याकडे प्रो माणूस आहे ऋतू, लवकरच आम्ही तिचा फेस रिव्हील करू. तसं त्याच्या आधीच होऊन जाईल, बट ठीक आहे. तर आता आपण बनवू स्वयंपाक. चला. इथे चालू आहे तयारी. मे बी आमच्या दीदी आले आहेत. म्हणजे बनवलं नाही ना पुरण बनणं सगळं झालंय. पीठ तुम्ही गाळून घ्या, म्हणजे ते चालू ते बारीक लागतं ना आमच्याकडे गव्हाचं. हा काय तुम्हाला मला पुरणपोळी एवढी जमत नाही, म्हणजे अशी फुटतात माझ्याकडे. त्या दिवशी पराठी कशी फुटली फुटतात मी घरी नाही, आमच्यापेक्षा बेटरच. ही चालू आहे साराची तयारी. हे वाजता इकडे कुकर लावला आहे, प्लीज इग्नोर दी किचन. आणि इथे सगळं करून ठेवलेलं आहे प्री तयारी. आणि इथे पुरणपोळी रेडी आहे. शाबाश, काम कर रहा फटाफट आजकल तू. वेरी गुड. गॅस का खराब आहे, गॅस का पुसून घेऊया. ऋतू इंट्रोडक्शन. हा ना, हॅलो, किती सुंदर दिसते. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा. पण तू फरशी कशी पुसशील हे कपडे घालून? परत कपडे बदलतील का 5 मिनिटं? पुरण परफेक्ट, फक्त एका का 2च ठेवायचं पुरण उरलेलं. छान बनवला त्यांनी, जमतं छान. हो, मी पोळ्यात राहतो. आंबे आणलेले आहेत, दाखव. हा, आणि गुलाबाचे फुलं पण. आणले. आता आम्ही रांगोळी काढायला बसू, ते शूट करू पूर्ण. रांगोळी काढताना दाखव. आणि खूप ऊन आहे बाहेर. आंघोळ केली, एवढं डोकं धुतलं, सगळा घाम आला. पण ठीक आहे, एक दिवस चालते. आता मी नैवेद्य झालाय, आमरस बाकी ते झाल्यावर नैवेद्य दाखवून आम्ही जाऊ मंदिरात घेऊन थोडंसं नैवेद्य.
विष्णूंना दाखवलं. भोग लावू थोडंसं दाखवलं. ऍटलीस्ट पायाला टच करून परत आम्हाला दिलं तर आणि चांगलं. मग येऊन एवढ्या मेहनतीचं जेवण करू. आता आमरस बनवताना तो ॲक्च्युली मिक्सरमधून काढला आहे, पण आता त्याला अजून चांगला फ्लेवर यावा असे सगळे, त्यामुळे परत त्याला रवीने फिरवते. ऋतुजा राजोळे, वैष्णवी म्हणते तिला तुला नको घेऊ. घेतलंय थोडंसं. फेस्टिवल वाईब. अभ्यास नको करायला एवढं. आता तुम्ही बघा, एवढं सगळं करण्याच्या नंतर भांडे पण घासायला लागतात. ऑलरेडी 1-2 पाती भांडे एक ऋतूने आणि दुसऱ्या ऋतूने घासून झाले. हे तिसरे थोडेसे वैष्णवीने पण घासले. थोडेसे वैष्णवीने पण घासले. हा, मुलाने पण घासले थोडेसे. याच्यानंतर परत येतील जेवणानंतरचे भांडे, ते पण घासू. ते पण घासायचे. आणि Proper कामवाल्या. संध्याकाळी नाही ठेवायचे. संध्याकाळपर्यंत नाही ठेवायचं, कारण घरात लक्ष्मी येते. आणि आज नवीन वर्ष आहे. आणि आज नवीन वर्ष. मम्मी म्हणे घरी बरी लक्ष्मी. आणि तिकडे इकडे मम्मी असते ना, आता मम्मी नाही आपल्याकडे. आणि इकडे चालू आहे आपलं ताटात नैवेद्य बघायचं. नैवेद्याचं ताट सजवणं. थोडं थोडंच लावणे. पुरणपोळी नाही, ताट खायला घेऊ आपण कोणीतरी ते. बंद कर. दिवाबत्ती करताना फायनली झालेलं आहे. देवाला नैवेद्य गेलेलं आहे. आता थोडी पूजा आरती वगैरे करू. ही आहे वैष्णवी. थोडी मागे हे बघ, यंदा इकडे ये, इथे ये, इथे ये. ओ, इकडे अंधार येतोय, अंधार येतोय. थांब. यंदा कर्तव्य आहे. काही स्थळ असतील तर कमेंट मध्ये पाठवा. नाही पाठवू शकतात. तर आता आम्ही मंदिरात जाऊ थोड्या वेळात. सगळे तयार झालेले आहेत आणि ऊन खूप आहे. आभाळ आलंय पण तरी पण गरमी वाढलेली भूक पण लागली आहे, पण देवाला नैवेद्य दिल्याशिवाय आम्ही खाऊ नाही शकत. हां, गुड गर्ल्स. ठीक आहे, मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो आता. येस, आम्ही चाललो आहे चारभुजा मंदिरामध्ये. स्टे ट्यून गाईज. हां, येस. आम्ही चाललो आहे मंदिरात. गोइंग टू टेम्पल. गेटिंग रेडी. द गर्ल्स खूप साऱ्या मुली. चल मंदिरात जाऊन भेटूया. मंदिरात आलो आहे, दर्शन झालं आहे, भोग चढवला गेलेला आहे. ही आहेत विष्णूजी, पंडितजी नेहमीचे आमचे, जे आम्हाला टीका लावून देतात छानवाला. भोग पण लावून दिला. आता बसलोय मंदिरात. इकडे येऊन दर्शन होते. बसलोय फायनली. कसं झालंय जेवण गाईज? सुपर टेस्टी. मस्त ना. आणि मी तर आयतं खाते त्याच्यामुळे एकदम भारी झालं. येस, तिने रसला मॅचिंग टी शर्ट घातलाय आणि आता खातो. बनवून त्याच्यावर डाग लागले. एवढे कष्ट घेतले तिने आमरस बनवायला. तर चला आता आम्ही जेवतो. चला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग इथेच समाप्त.